हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, दिवसाची सुरुवात आपण एक सकारात्मक आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. तेव्हा चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एक तर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या विचारधन या सत्रातून इतकंच कळतंय की कधीही कृती करताना फक्त विचार करू नका, तर कृतीसुद्धा करा. या चांगल्या विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. आज आहे 3 सप्टेंबर आणि शुक्रवार. मित्रांनो, प्रत्येक दिवशी घडलेली घटना ही इतिहासात जमा होत असते आणि ही प्रत्येक घटना इतिहासाच्या दृष्टीने तितकीच महत्त्वाची असते. अशाच काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, याचबरोबर अशाच काही प्रसिद्ध आणि विशेष अशा व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदी, त्यांनी केलेलं उल्लेखनीय कार्य, यासुद्धा घटना इतिहासात मोडतात. मग आजच्या दिवसाचं विशेष काय आहे, म्हणजेच आजचं दिनविशेष काय आहे, आजच्या घटना कोणत्या, ते जाणून घेऊया आजच्या या सत्रामध्ये. सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी म्हणजेच 3 सप्टेंबरच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. 301 इसवी सन पूर्व जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मॅरिनो स्थापन करण्यात आले होते. आजच्याच दिवशी 1752 अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज सगळ्या जगभर ग्रेगरियन कॅलेंडर वापरले जाते. मग ग्रेगरियन कॅलेंडर म्हणजे काय? ग्रेगरियन कॅलेंडर ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापन पद्धती अलोयसिस लिलियस याने प्रस्तावित केली होती. 13वा पोप ग्रेगोरीने पोपचा फतवा काढून 24 फेब्रुवारी 1582 रोजी तिला अधिकृत मान्यता दिली. ही कालगणना पद्धती मुळात जुलियन दिनदर्शिकेवर आधारित आहे, पण दोघांमध्ये 11 दिवसांचा फरक आहे. जुलियन कॅलेंडरमधील 4 ऑक्टोबर 1582च्या पुढच्या दिवशी ग्रेगरियन कॅलेंडरची 15 ऑक्टोबर 1582 ही तारीख आली. ग्रेगरियन कॅलेंडर जगभरातील कॅलेंडर वर्ष ठरवण्यासाठी स्वीकारले जाते, जे राष्ट्रांमध्ये संबंध सुलभ करते. म्हणजेच एकूण काय, तर ख्रिश्चन इंग्रजी कॅलेंडरला ग्रेगरियन कॅलेंडर असे म्हणतात. ग्रेगरियन कॅलेंडरमधील जानेवारी, फेब्रुवारी ते डिसेंबर हे महिने तुम्हाला माहितीच आहे, पण आजच्या विशेष सत्रात आपण या इंग्रजी महिन्यांची नावं कशी पडली त्याविषयी जाणून घेणार आहोत. तेव्हा आजचं विशेष सत्र मात्र ऐकायला विसरू नका. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 1916 साली श्रीमती ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केली होती. होम रूल चळवळ ही ब्रिटनमध्ये आयरिश गृहराज्य चळवळ व इतर चळवळीच्या शोधांसाठीची एक चळवळ होती. त्यावेळी आयर्लंडमध्ये होम रूल चळवळ जोरात चालली होती. मग अशा प्रकारची चळवळ भारतात का होऊ नये अशी कल्पना 1915 साली डॉक्टर ॲनी बेझंट यांनी मांडली. पहिली होम रूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली, तर त्याच वर्षी 1916 अड्यार, मद्रास येथे डॉक्टर ॲनी बेझंट यांनी त्यांची लीग स्थापन केली. 1916 ते 1918 पर्यंत सुमारे 2 वर्ष ही चळवळ सुरू राहिली. टिळकांकडे मुंबई सोडून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वऱ्हाड होते. होम रूल चळवळीसाठी उर्वरित भारत हा डॉक्टर ॲनी बेझंट यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यांनी मद्रास सोडून पूर्ण भारतभर त्यांच्या शाखा उघडल्या आणि पूर्ण भारतामध्ये जवळजवळ त्यांच्या 200 शाखा होत्या. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 1935 साली सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी 300 मैलपेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ती झाले होते. तर आजच्याच दिवशी 3 सप्टेंबर 1971ला कतार या देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कतार या देशाविषयी ऐकलंच असेल. वार्षिक दरडोई उत्पन्नानुसार कतार हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. येथे जगातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खनिज तेलाचे व नैसर्गिक वायूचे साठे आहेत. त्यामुळेच कतारमधील राहणीमान उच्च दर्जाचे असून येथील अर्थव्यवस्था विकसित आहे.
अरब जगतात व अरब संघात कतारचे मोठे सामर्थ्य आहे. तर दोहा ही कतारची राजधानी व मोठं शहर आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचा आज जन्मदिन आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 3 सप्टेंबर 1855 साली आध्यात्मिक गुरु पंत महाराज बाळेकुंद्री यांचा जन्म झाला. 1869 साली सेंद्रिय पदार्थांच्या पृथक्करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फ्रिट्झ प्रेग्ल यांचा जन्म झाला. 1875 साली पोर्शे या मोटार कंपनीचे संस्थापक फर्डिनांड पोर्शे यांचा जन्म झाला. 1905 साली नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ कार्ल डेव्हिड अँडरसन यांचा जन्म झाला. 1923 मध्ये प्रख्यात तबलावादक किशन महाराज यांचा जन्म झाला. 1923 साली टॉको बेलचे संस्थापक ग्लेन बेल यांचा जन्म झाला. 3 सप्टेंबर 1923 सालीच महाराष्ट्रातील शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म झाला. शाहीर साबळे यांचं संपूर्ण नाव कृष्णराव गणपतराव साबळे असं होतं. ते एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान लाभले. जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र राज्याभिमान गीत आणि महाराष्ट्राची लोकधारा या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात असे. मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक समजले जात होते. शाहीर साबळे हे कवी, गीतकार, संगीतकार, गायक, कुशल ढोलकीवादक, अभिनेते, दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते. महाराष्ट्राची लोकधाराद्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली. त्यांचे गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. 1927 साली बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेते अरुण कुमार चॅटर्जी तथा उत्तम कुमार यांचा जन्म झाला. 1941 साली नाटककार श्याम फडके यांचा जन्म झाला. 1938 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ रायोजी नोयोरी यांचा जन्म झाला. सन 1940 साली लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा जन्म झाला. 1956 साली भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक जिजू दासगुप्ता यांचा जन्म झाला. 1965 मध्ये अमेरिकन अभिनेता चार्ली शीन यांचा जन्म झाला. 1971 साली भारतीय अमेरिकन लेखक किरण देसाई यांचा जन्म झाला. 1974 मध्ये भारतीय क्रिकेटपटू राहुल संघवी यांचा जन्म झाला. तर 1976 मध्ये चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज स्मृतिदिन आहेत. 3 सप्टेंबर 1658 साली इंग्लंडचा राज्यकर्ता ऑलिव्हर क्रॉमवेल यांचं निधन झालं. 1948 मध्ये झेकोस्लोव्हाकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड बेनेस यांचं निधन झालं. सन 1953 साली तबला, घुमट व सारंगी वादक लक्ष्मण खापरूमामा पर्वतकर यांचं निधन झालं. 1958 साली निसर्ग कवी माधव केशव काटदरे यांचं निधन झालं. 1967 मध्ये वार्ताहर, संपादक अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांचं निधन झालं. 1991 साली अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक फ्रँक कापरा यांचं निधन झालं. सन 2000 साली स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांचं निधन झालं. 2014 साली भारतीय राजकारणी AP व्यंकटेश्वरन यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र.
तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं याविषयीचे फीडबॅक किंवा सजेशन द्यायला मात्र विसरू नका. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ऐकू शकता. त्याकरता तुम्हाला आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. याचबरोबर स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर सुद्धा तुम्ही रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या जन्ममृत्यूच्या नोंदी, इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी याविषयीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल, TETची तयारी करत असाल तर त्यासाठी आमचा हा चालता फिरता इंटरनेट रेडिओ ऐकत राहा. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.